नमस्कार. लवकरच अधिक मासाची सांगता होणार आहे आणि उद्याची ही शेवटची संधी तुम्हाला मिळालेली आहे. ही संधी पुन्हा 3 वर्ष मिळणार नाही. उद्या गुरुवार, कमला एकादशी. दिवसभरात कधीही आणा या झाडाचे एक पान. शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालतील. कुटुंबाची भरभरून प्रगती होईल. तर कोणत्या वेळेत तुम्हाला घरी झाडाचे पान हे आणायचे आहे, काय करायचे आहे, त्याचे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका. उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि खूप शुभफलदायी दिवस आहे, कारण वार गुरुवार आहे आणि कमला एकादशी या दिवशी आलेली आहे. अधिक मासातील एकादशीला आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत दुर्मिळ आणि पवित्र मानले जाते आणि याच पवित्र तिथीला विविध झाडांच्या पानांचा वापर करून केले जाणारे ज्योतिषीय उपाय आर्थिक अडचण दूर करण्यासाठी आणि घरामध्ये सुखसमृद्धी आणण्यासाठी अत्यंत पवित्र मानले जातात. पानाचे महत्त्व, त्याच्या संबंधित छोटे उपाय करणे उद्याच्या दिवशी खूप महत्त्वाचे आणि 100% फलदायी ठरणार आहेत. मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये जे पान सांगणार आहे ते खूप महत्त्वाचे आहे आणि तुम्हाला ते कुठेही मिळेल. तुम्हाला म्हणजे कोणालाच असं नाही की ते पान मिळालेच नाही असे होणार नाही आहे. प्रत्येकाला हा उपाय ज्यांना करायचा आहे त्यांना ते पान सहजच मिळेल असे सोपे पान आहे, पण उद्याच्या दिवशी त्याचे खूप जास्त महत्त्व आहे. अधिक महिना 3 वर्षातून एकदा येत असल्यामुळे अशी सुवर्ण संधी तुम्हाला पुन्हा पुन्हा उपलब्ध होणार नाही. कमला एकादशी या दिवशी केलेले व्रत पूजनाने विशेष पुण्य प्राप्त होणार आहे. मोक्ष देखील मिळू शकतो अशी मान्यता आहे. अधिक महिना श्री विष्णूंचा प्रिय असल्याने पुरुषोत्तम एकादशीचे व्रत आचरणाऱ्यांना स्वर्णदान किंवा 1000 यज्ञाचे पुण्यफळ मिळते अशी देखील मान्यता आहे. तसेच पुरुषोत्तम एकादशीचे यशस्वी व्रताचरणामुळे मोक्षप्राप्ती होते, मनोकामना पूर्ण होतात, प्रबळ इच्छा पूर्ण होतात, श्री विष्णूंची कृपा प्राप्ती होते आणि शुभ आशीर्वाद देखील मिळतात. श्री विष्णूंसह माता लक्ष्मी देवीची देखील कृपादृष्टी तुमच्यावर कायम राहते. त्यामुळे श्री विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी कमला एकादशीचे हे व्रत आवर्जून करावे असे सांगितले गेलेले आहे. आणि या दिवशी तुम्हाला व्रत करणे शक्य झालेच नाही तर मग तुम्हाला हा उपाय तर प्रत्येकाला करायचाच आहे. उपाय खूप सोपा आहे आणि खूप साधा आहे, पण त्याचे शुभ परिणाम खूप जास्त पटीने सकारात्मक तुम्हाला मिळणार आहेत. चला तर मग या शुभ दिवशी कोणत्या झाडाचे पान तुम्हाला आणायचे आहे आणि त्याचे काय करायचे आहे हे आपण बघूयात. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. अत्यंत महत्त्वाची माहिती ही असणार आहे. मी पुन्हा पुन्हा सांगत आहे की अशी संधी तुम्हाला पुन्हा मिळणार नाही. जर तुम्हाला काही शत्रू त्रास असेल, म्हणजेच काही लोक असे असतात आपल्या आयुष्यात, आपल्या आजूबाजूला, जे आपल्या तोंडावर गोड बोलतात आणि माघारी आपल्याविषयी सतत काही ना काही वाईट विचार करतात, नकारात्मक विचार हे करत असतात. त्यांना आपले सुख देखवत नाही, त्याचबरोबर त्यांना आपली प्रगती देखील जमत नसते. तर अशा लोकांचा शत्रू त्रास नष्ट होण्यासाठी, कारण अशा शत्रू त्रासामुळे त्यांची वाईट नजर देखील तुम्हाला लागण्याची शक्यता असते आणि यामुळे तुमच्या प्रत्येक कामामध्ये अडीअडचणी, काम पूर्णत्वाला न जाणे आणि कोणत्या ना कोणत्या समस्या तुमच्या मागे लागत असतात. तर अशा या शुभ दिवशी तुम्ही काही प्रभावी उपाय अगदी सात्विकतेने, मनोभावे आणि श्रद्धेने केले तर त्याचे तुम्हाला नक्कीच शुभ परिणाम हे पाहायला मिळत असतात. कमला म्हणजेच परमा एकादशी ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपा प्राप्ती करून देण्यासाठी अत्यंत पवित्र तिथी आहे आणि म्हणूनच तुम्हाला या दिवशी हा उपाय करायचा आहे. या उपायाने नक्कीच शत्रू त्रास तर नष्ट होणारच आहे, दारिद्र्य दुःख देखील दूर होईल आणि सुखसमृद्धी घरामध्ये येणार आहे. कमला हे माता लक्ष्मीचेच नाव आहे. त्यामुळे या दिवशी व्रत केल्याने आणि काही प्रभावी उपाय केल्याने आर्थिक संकटे 100% दूर होतात आणि घरामध्ये ऐश्वर्य नांदत असते. अधिक मासात येणारी ही एकादशी सामान्य एकादशीपेक्षा 10 पटीने अधिक पुण्य देणारी असते. या व्रताच्या प्रभावामुळे सर्व प्रकारची पापे नष्ट होतात, मोक्षप्राप्तीचा मार्ग सुकर होत असतो. म्हणून तुम्हाला हे उद्याची संधी खूप महत्त्वाची आहे. तर या दिवशी तुम्ही साधे सोपे आणि छोटे उपाय नक्की करा. लक्ष्मी प्राप्तीसाठी, आर्थिक लाभासाठी तुम्हाला काही 1 ते 2 उपाय मी सांगणार आहे व त्यानंतर लगेचच कोणत्या झाडाचे अशा शुभ आणि दैवी शक्ती असलेल्या झाडाचे पान तुम्हाला घरी आणायचे आहे ते देखील सांगणार आहे. तर या दिवशी तुम्हाला पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचे आहे आणि संध्याकाळी पिंपळाच्या मुळाशी गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. असे केल्याने आर्थिक लाभ होतील. त्यानंतर भगवान विष्णूसोबतच माता लक्ष्मीची पूजा करायची आहे आणि ओम श्री महालक्ष्मी नमो नमः किंवा ओम श्रीं ह्रीं कमलालये नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यासोबतच अधिक महिना सुरू असल्यामुळे दीपदानाला खूप महत्त्वाचे मानले जाते. म्हणून तुम्हाला मंदिरात किंवा तुळशीजवळ संध्याकाळी तुळशीचा दिवा लावायचा आहे आणि दीपदान करायचे आहे. त्यासोबतच पूजेमध्ये पिवळे वस्त्र,
पिवळी फळे, पिवळ्या मिठाईचा वापर करायचा आहे आणि गरजू व्यक्तींना पिवळ्या रंगाचे अन्न, वस्त्र दान करायचे आहे. त्यासोबतच भगवान विष्णूंच्या नैवेद्यावर तुळशीचे पान आवर्जून ठेवायचे आहे. तुळशीची माळ घेऊन तुम्ही नामस्मरण देखील करू शकता. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करा, कारण एकादशी भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि अधिक महिना देखील सुरू आहे. तर या पुरुषोत्तम मासाचे पुण्यफळ अर्थातच खूप संपूर्ण पुण्यफळ प्राप्त होण्यासाठी तुम्हाला उद्याची ही संधी खूप महत्त्वाची ठरणार आहे. तर उद्याचा हा दिवस इतका महत्त्वाचा का आहे? पौराणिक कथेनुसार यक्षराज कुबेर हे सुरुवातीपासूनच धनवान किंवा देवांचे खजिनदार नव्हते, तर ते अत्यंत गरीब होते. परंतु भगवान शंकराचे परमभक्त होते. गरिबीने त्रस्त, आपल्या भीषण गरिबीमुळे अत्यंत व्याकुळ झालेल्या कुबेरांनी एकदा महादेवांना याचे कारण विचारले आणि उपाय देखील विचारला. तर भगवान शंकरांनी कुबेरांना त्यांची गरिबी दूर करण्यासाठी अधिक मासातील कमला म्हणजे परमा एकादशीचे व्रत अगदी निष्ठेने करायला सांगितले आणि कुबेर देवताने देखील अत्यंत निष्ठेने हे व्रत केलेले आहे. तसेच एकादशीपासून अमावस्येपर्यंत सलग 5 दिवस पंचरात्री व्रत पाळण्याचे सांगितले गेले होते. त्यामुळे कुबेर देवतांनी महादेवांच्या आज्ञेनुसार संपूर्ण श्रद्धा ठेवून हे व्रत पूर्ण केले. त्यांच्या या कडक तपश्चर्येने आणि भक्तीने प्रसन्न होऊन भगवान विष्णू आणि शिवशंभू यांनी त्यांना देवतांच्या संपत्तीचा अधिपती म्हणजे खजिनदार बनवले होते. त्यासोबतच अजून एक यामागे खूप महत्त्वाची कथा आहे आणि त्यामुळेच हा दिवस शुभ असणार आहे. अगदी 2 मिनिटाचे तुम्हाला हे पानाचा उपाय केल्याने देखील तुमच्या देखील आयुष्यात हाच बदल तुम्हाला नक्की जाणवेल. कांपिल्य नगरात सुमेधा नावाचा एक परम धार्मिक ब्राह्मण होता. आपल्या पवित्रा नावाच्या अत्यंत पतिव्रता आणि गुणी पत्नीसोबत राहत होता. दोघेही विष्णुभक्त होते, पण पूर्वकर्मांमुळे ते प्रचंड गरिबीत जगत होते. अनेकदा त्यांना उपाशी झोपावे लागायचे. एकदा त्यांच्या झोपडीत महर्षी कौंडिन्य आले. स्वतः उपाशी राहून या दाम्पत्याने ऋषींचे मनोभावे सेवा केली. सुमेधाने ऋषींना विचारले, आमची ही गरिबी कधी संपणार आहे, कधी दूर होणार आहे? तेव्हा महर्षी कौंडिन्यांनी त्यांना सांगितले की अधिक मासातील कृष्ण पक्षात येणारी कमला म्हणजेच परमा एकादशी ही सर्व दुःखांचा नाश करणारी आहे. तुम्ही दोघांनी मिळून या एकादशीचे व्रत आणि पंचरात्री उपवास जर तुम्ही केला म्हणजे 5 दिवसांचा उपवास केला तर नक्कीच तुमचे सर्व जे काही वाईट कर्म आहेत ते नष्ट होतील आणि तुम्हाला शुभफळ प्राप्ती होणार आहे. तर ब्राह्मणाने पत्नीसह हे व्रत अत्यंत कडक नियमाने पाळले. व्रताच्या समाप्तीनंतर विष्णूंच्या कृपेने त्यांची गरिबी एका क्षणात नष्ट झाली. त्यांना धन, धान्य, सुख, समृद्धी, ऐश्वर्य प्राप्ती झाली. तर कथेचा सार म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला सांगितले की जो मनुष्य अधिक मासातील या कमला एकादशीचे कथा ऐकतो किंवा वाचतो त्याला 100 यज्ञ केल्याचे पुण्य मिळते. या व्रतामुळे घरातील नकारात्मकता, क्लेश, पैशांची चणचण कायमची दूर होते. त्यामुळे प्रत्येकाने ही कथा ऐकलीच असेल तर नक्कीच शुभ ठरणार आहे आणि त्यासोबत हा उपाय देखील खूप प्रभावी ठरणार आहे. चला तर मैत्रिणींनो, तुम्ही सर्वांनी ही कथा ऐकलेलीच असेल, खूप महत्त्वाची आहे आणि आजच्या या शुभ दिवशी तुमच्या कानावर ही कथा पडल्यास नक्कीच त्याचे शुभ परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील. चला आता आपल्या मुख्य विषयाकडे वळूयात. तर तुम्हाला दिवसभरात कोणत्या अशा पवित्र आणि दैवी शक्ती असलेल्या झाडाचे पान घरी आणायचे आहे ते आपण आत्ता बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. त्या पानाचे करायचे काय आहे, मंत्र कोणता म्हणायचा आहे आणि याचे शुभ परिणाम नक्कीच तुम्हाला चांगले मिळणार आहेत जर योग्यरित्या तुम्ही हा उपाय केला तर. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा. तुमच्या घरावर अनेक काही ना काही संकटे येत असतील, तुमचे कोणतेही काम पूर्णत्वाला जात नसेल किंवा तुमची कोणतीच इच्छा पूर्ण होत नसेल तर तुम्हाला हा उपाय खूप प्रभावी ठरणार आहे. आणि हा उपाय तुम्ही उद्या जर नाहीच केला तर तुम्हाला 3 वर्ष पुन्हा या दिवसाची वाट पाहावी लागेल. त्यासाठी तुम्ही उपाय हा कमीत कमी वेळेतला आणि सोपा आहे, त्यामुळे करा. तर दिवसभरात कधीही करू शकता. शक्यतो तुम्ही सकाळी 11 वाजेपर्यंत केला तर उत्तम ठरेल, ब्रह्ममुहूर्तापासून 11 वाजेपर्यंत. आणि तुम्हाला संध्याकाळी हा उपाय करता येणार नाही, कारण संध्याकाळी कोणत्याही झाडाला स्पर्श केला जात नाही. म्हणून तुम्ही सकाळी लवकर हा उपाय करण्याचा प्रयत्न करा. नाहीच शक्य झाले तर मग तुम्ही संध्याकाळी 3 संजेच्या आत म्हणजे 5 वाजेपर्यंत साधारणतः हा उपाय करू शकता. यामध्ये मी 2 उपाय सांगणार आहे. एक जे पान आहे ते पान तुम्हाला कुठेही मिळेल आणि ते पान म्हणजे नागवेलीचे पान म्हणजेच विड्याचे पान. हे तुम्हाला ज्या ठिकाणी फुले मिळते तिथे देखील मिळून जाईल. तर विड्याचे पान हे आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र, शुभ आणि पूजनीय मानले जाते. कोणत्याही लहान मोठ्या पूजेमध्ये कलश स्थापनेसाठी शुभ कार्यात विड्याच्या पानांचा वापर अनिवार्य आहे. तर हिंदू धर्मशास्त्रानुसार विड्याच्या पानाचे महत्त्व आणि त्यामागे काय कारण आहे हे बघूयात.
हिंदू पुराण कथानुसार समुद्रमंथनाच्या वेळी विड्याच्या पानाची उत्पत्ती झाली होती. या पानामध्ये वेगवेगळ्या भागात प्रामुख्याने देवीदेवतांचा वास असतो. पानाच्या अग्रभागात म्हणजे शेंड्याला यामध्ये माता लक्ष्मी आणि इंद्रदेव निवास करत असतात. म्हणून पूजेत शेंडा हा तुटलेला कधीही वापरत नाहीत. पानाचा शेंडा असलेलेच पान वापरतात. पानाचा मध्यभाग यामध्ये माता सरस्वतीचा वास असतो, जी बुद्धी आणि ज्ञान प्रदान करत असते. आणि पानाच्या खालचा भाग म्हणजे देठ यामध्ये प्रभू शिव आणि यमराज यांचा वास मानला जातो. पानाची डावी बाजू येथे माता पार्वतीचा वास असतो आणि पानाची उजवी बाजू येथे सूर्यदेव आणि कामतंत्राचे देव वास करत असतात. पानाचा संपूर्ण भाग विड्याच्या पानाच्या संपूर्ण भागावर भगवान विष्णूंचा वास मानला जातो. पूजेच्या सुरुवातीला कलश स्थापन करताना कलशाच्या तोंडावर विड्याची पाने किंवा आंब्याची पाने ठेवली जातात. हे पान ब्रह्मांडातील सात्विक लहरी आकर्षित करण्याचे काम करत असते. पूजेमध्ये शेवटी देवांचा मान म्हणून तांबूल म्हणजेच 2 विड्यांची पाने, सुपारी, वेलची, लवंग आणि चुना अर्पण केला जातो. याशिवाय कोणतीही पूजा पूर्ण मानली जात नाही. विड्याचे पान घराबाहेरील किंवा मनातील नकारात्मक ऊर्जा, वाईट नजर, दोष शोषून घेत असतात, अशी देखील धार्मिक श्रद्धा आहे. पूजेच्या सुरुवातीला हातामध्ये विड्याची पान, सुपारी, अक्षता ठेवून पूजेचा संकल्प करण्यात येतो. इतकं महत्त्वाचं या पानाला स्थान आहे आपल्या धार्मिक मान्यतेमध्ये. म्हणून तुम्हाला याचा आवर्जून एक उपाय करायचाच आहे. तर तुम्हाला यासाठी हिरवेगार स्वच्छ असे 1 विड्याचे पान घ्यायचे आहे. पान कुठेही फाटलेले, सुकलेले किंवा त्याला छिद्र असलेले नसावे. अशा पानाला खंडित पान मानले जाते, तर ते पान पूजेमध्ये वापरले जात नाही. पानाचा देठ आणि वरचा टोकदार शेंडा नेहमी शाबूत असावा. तर तुम्हाला हे उपाय करताना तुमचे मन शुद्ध असावे आणि देवावर पूर्ण श्रद्धा असावी. उपाय करताना वापरले जाणारे पान हे कुठेही फाटलेले, सुकलेले नसावे. तरच तुम्हाला हा उपाय फलदायी ठरणार आहे. तर तुम्हाला हा उपाय करण्यासाठी सकाळी लवकर उठायचे आहे, ब्रह्ममुहूर्तावर स्नान करायचे आहे आणि त्यानंतर देवांची विधिवत पूजा करून लगेच हा उपाय केला तरी चालेल. तर तुम्हाला 1 विड्याचे पान लागणार आहे आणि तुम्हाला त्या देवासमोर आसन टाकून बसायचे आहे. गंगाजलाने हे पान स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि तुम्हाला त्यावर चंदनाने किंवा कुंकवाने ओम विष्णवे नमः असे लिहायचे आहे. आणि हे पान तुम्हाला भगवान विष्णूंच्या चरणी किंवा भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटो तुमच्याकडे नसेल तर मग बाळकृष्णाच्या चरणी तुम्हाला हे पान अर्पण करायचे आहे. तिथेच बसून तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः 108 जप करायचा आहे. त्यासोबतच विष्णू सहस्रनामाचे पठण किंवा श्रवण करायचे आहे आणि तिथेच बसून तुम्हाला एक वेळेला व्यंकटेश स्तोत्राचे देखील पठण करायचे आहे. विष्णू देवतांना नमस्कार करायचा आहे. तुमची जी काही इच्छा आहे तिथे तुम्हाला बोलायची आहे. नक्कीच तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या या गोष्टीने नष्ट होतील. आणि दुसऱ्या दिवशी द्वादशीला हे पान एका पिवळ्या रंगाच्या कपड्यात बांधून तुमच्या तिजोरीमध्ये किंवा ज्या ठिकाणी तुम्ही धनसंपत्ती ठेवता, पैसे ठेवता, सोने नाणे ठेवता, त्या ठिकाणी तुम्हाला हे पान ठेवायचे आहे. यामुळे घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही. हा उपाय तुम्ही आवर्जून करा. खूप महत्त्वाचा आणि प्रभावी ठरणार आहे. आणि पुन्हा अशी संधी नाही आहे. 3 वर्षानंतरच तुम्हाला पुन्हा ही संधी मिळणार आहे पुढच्या अधिक मासात. तर त्याआधीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. दुसरा अजून एक उपाय आहे, तो म्हणजे दुसरे एक पान, ते म्हणजे पिंपळाच्या झाडाचे पान. पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो आणि हा उपाय तुम्हाला कर्जमुक्तीसाठी आणि धनलाभासाठी करायचा आहे. एकादशीच्या दिवशी सकाळीच पिंपळाच्या झाडाचे एक अखंड पान घरी आणायचे आहे. तर त्यासाठी तुम्हाला जायचे आणि पान घेऊन यायचे असे नाही, तर सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होऊन त्यानंतर एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचे आहे. हळद, कुंकू, अक्षता, फूल घ्यायचे आहे. एक दिवा घ्यायचा आहे. शक्यतो मोहरीच्या तेलाचा घ्या किंवा मग साध्या तेलाचा घेतला तरीही चालेल. दुहेरी कापसाची वात घ्यायची आहे आणि तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ जायचे आहे. तिथे सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करायचा आहे. हळद, कुंकू, अक्षता, फुले अर्पण करायचे आहे. नमस्कार करायचा आहे व तिथे पाणी अर्पण करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला त्या झाडाला 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः मंत्राचा जप करायचा आहे. हे पान तुम्ही कशासाठी नेत आहात तिथे पिंपळाच्या झाडाला तुम्हाला सांगायचे आहे. त्याचे एक पान तुम्हाला घरी आणायचे आहे. ते पान स्वच्छ गंगाजलाने धुवून घ्यायचे आहे. त्यावर हळदीने किंवा चंदनाने श्री असा माता लक्ष्मीचा बीज मंत्र लिहायचा आहे. हे पान तुमच्या घरातील देवघरामध्ये लक्ष्मी आणि विष्णूंच्या मूर्तीजवळ ठेवायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी द्वादशीला हे पान तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहे. यामुळे देखील तुमच्या घरामध्ये पैशांचा आवक वाढतो. तर दोन्हीपैकी कोणतेही एक पान तुम्हाला मिळाले तर तुम्ही नक्की आणा. खूप महत्त्वाचे आणि खूप प्रभावी ठरणार आहे. आणि हे पान देखील तुम्ही
जेव्हा तुम्ही उपाय करताना देवघरामध्ये ठेवणार आहात तेव्हा ओम श्री महालक्ष्मी नमो नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या दोन्ही मंत्राचा 108 वेळेला जप करायचा आहे. विष्णू सहस्रनामाचे पठण करायचे आहे. व्यंकटेश स्तोत्राचे देखील 1 वेळेला पठण करायचे आहे. आवर्जून हा देखील उपाय करा, खूप प्रभावशाली ठरणार आहे. उपाय करताना तुमचे तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे. एकादशीच्या दिवशी घरामध्ये पूर्णपणे सात्विकता असावी. कांदा लसूण विरहित भोजन टाळावे आणि या नियमाने तुम्ही हा उपाय जर केला तर निश्चितच प्रभावी ठरेल. ज्या घरामध्ये सुतक असेल त्या घरात कोणालाही हा उपाय करता येणार नाही. स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्या सोडून इतर कोणीही हा उपाय केला तरीही चालेल. तर नक्की हा उपाय करा. दिवसभरामध्ये कधीही करू शकता, संध्याकाळी फक्त करायचा नाही आहे. आवर्जून करा. माहिती आवडल्यास नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.